जिल्ह्यातील ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन आयोजित प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती पुरस्काराचं वितरण समारंभ 29 डिसेंबरला शहरातील मोरे पेट्रोल पंपाशेजारील मंगल कार्यालयात संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी पानटपरीच्या जगात उमरग्यात सुरू असलेल्या अभूतपूर्व वाचन टपरीचं कौतुक करत पुस्तके वाचन आणि राज्यघटनेला अनुसरून मार्गदर्शन करताना दिसून आल्या। पुस्तके आपणास मानवी जीवनात सकारात्मक जगण्याची उमेद देतात। जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी वाचनाचे विविध माध्यम उपलब्ध आहेत, मात्र आपण काय वाचतोय आणि त्यातून मिळणारी ऊर्जा याबाबतची प्रत्येकात प्रगल्भता असली पाहिजे। वाचन चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे असं मत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले। आजचा जो कार्यक्रम आहे प्राचार्य शामराव रघुनाथराव चव्हाणची स्मृती, मला हा विशेष का वाटतो का ज्या कालखंडामध्ये 10-13 उठून टाका म्हणतात पोरं, वेगवेगळे दिवस तिसऱ्या दिवशी 7व्या दिवशी सगळं उठून घ्यायचं, परत वेळ नाही। त्या परिस्थितीत स्वतःच्या बाबाच्या नावाने एवढा मोठा समारोह करणं आणि त्याला लोकजागृतीच्या चळवळीचं माध्यम बनवणं हे माझ्यासाठी विशेष आहे। फक्त कार्यक्रम नाही, त्यातनं लोकांची जनजागृती करण्याचा उद्देश पण आहे। जिथं सरकार, आपण सगळे पॉलिटिकल आहे जिथं सरकार खोटी गुटखाबंदी करून दुप्पट रेटने गुटखा ऐकायच्या परमिशन देते, पोलिसांना हप्ते वसूल करायला होते, नाक्यावर टपऱ्या टाकायला होते, तिथं शीतल सरांनी पुस्तकांच्या टपऱ्या टाकल्या। माझ्यासाठी कौतुकाचं होतं, त्यांना काल माहिती काल आम्ही बोललो जरा आल्यानंतर, तेव्हा त्यांनी सांगितले की समजा वाचनालय आहे आणि तुमच्या गर्दीवर लक्षात येते की तुम्ही वाचनाला महत्व पण देताय। तर ही चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती शीतल सरांनी दाखवली, त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते। कारण तुम्ही लिहिते आणि वाचणारे नसतील तर लिहिणार काय ना, कुणासाठी लिहायचं? तुम्ही इथं वाचकाला पण पुरस्कार दिलाय, थँक्यू सो मच त्यासाठी। या सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी, शिवसेनेचे नेते केशव उर्फ बाबा पाटील, भाजपचे कैलास शिंदे, काँग्रेसचे प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी सभापती हरीश डावरे, वंचित आघाडीचे नेते राम गायकवाड, संजय पवार, ॲडव्होकेट मोहनराव कोथंबिरे, बरगली बेडदुर्गे, प्राध्यापक सुनीता चावला, शांताबाई, शामराव चव्हाण, उद्धवराव गायकवाड, रमेश माने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। घाणेरड्या राजकारणामुळे लोकशाहीचं अवमूल्यन होण्याचा प्रकार घडतोय। सत्ताधीशांना वठणीवर आणण्यासाठी चांगल्या विरोधकांची गरज आहे असं सांगून दिशा शेख यांनी संविधानामुळे सर्वांना अधिकार प्राप्त झाल्यानं संविधानाचा आदर केला पाहिजे। पुस्तके वाचनाबरोबरच ऑडिओ व्हिडिओ वाचनालयातून लोकांना प्रेरणा मिळेल, त्याची सुरुवात झाली पाहिजे असं यावेळी आवाहन केलंय। यावेळी पुरस्कारार्थी विनायकराव पाटील, प्राध्यापक सुरेश बिराजदार, धम्मचारी प्रज्ञाजीत, भावना नान्नजकर यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं संयोजक ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्राध्यापक राजू बडगिरे, सत्यनारायण जाधव, श्रीमती अनुराधा पाटील, ॲडव्होकेट सयाजी शिंदे, माधव चव्हाण, किशोर औरादे, करीम शेख, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, ॲडव्होकेट अर्चना जाधव, व्यंकट भालेराव, धानय्या स्वामी, शशिराज पाटील, केशव सरवदे, प्रदीप चौधरी, विजय चितली, किशोर बसगुंडे यासह ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। सुधीर कांबळे यांनी सूत्रसंचलन केलं, तर सत्यनारायण जाधव यांनी आभार मानले। या सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी जीवन गौरव धम्माचारी प्रज्ञाजीत यांना समाजरत्न
आयुब कादरी यांना पत्रकार रत्न, प्राध्यापक सुरेश बिराजदार यांना सहकार रत्न, शिक्षिका भावना नान्नजकर शिक्षक रत्न, शिवप्रसाद लड्डा यांना उद्योग रत्न, अर्जुन आणि आर्यन तानाजी बिराजदार यांना क्रीडा रत्न, कस्तुरबाई चव्हाण यांना ग्रंथ सेवा, नारायण गोपाळ चव्हाण यांना कृषीरत्न, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांना उत्कृष्ट वाचक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.